ज्या महामानवांनी तुम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त केला, अशा सर्व राष्ट्रपुरुषांना, महापुरुषांना मी नतमस्तक होतो. आजच्या या विचार मंचावर अतिशय मोठ्या उंचीची माणसं या विचार मंचावर आहेत. वास्तविकता पाहिली तर आम्ही एक प्रेक्षक फक्त म्हणून आमची भूमिका आहे, याच्या पलीकडे आम्ही काही नाही. ज्या लोकांना आम्ही पडद्यावर पाहिलं, त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं, आम्ही टाळ्या वाजवल्या, कधी आम्हाला दुःख झालं हृदयामध्ये, अशी सगळी माणसं ज्यांना पडद्यावर पाहिलं, अशी सगळीच मोठी माणसं या विचार मंचावर आहेत. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, देशाच्या भूमीमध्ये ज्यांनी आपली अत्यंत प्रखर भूमिका चित्रपटाच्या माध्यमातून समोर आली, असे सगळेच. आत्ताच ज्यांची माझी जवळची ओळख झाली, असे सन्माननीय मकरंद सर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून एवढंच सांगायचं की सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने हा जो काही चित्रपट महोत्सव ही संकल्पना घेऊन जी टीम या मोठ्या ताकदीनं काम करते, याचा मला खूप आनंद आणि कौतुक वाटतं. म्हणजे मी ऐकलं होतं पण जवळून पाहिलं नव्हतं. आणि म्हणून विशेषतः संदीप भाऊचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि यामध्ये तुमच्या या सगळ्या एकूणच या चळवळीला आमचं कायम सहकार्य असेल. अण्णाभाऊ असं म्हणतात की कला ही झोपडीमध्ये जन्माला येते. म्हणजे झोपडीत कला फक्त अण्णाभाऊंनी पाहिलेली आहे. श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला येतात ती फक्त ढेकणं पिणारी, म्हणजे रक्त पिणारी ढेकणं, असं अण्णाभाऊंनी म्हणलेलं आहे. आणि अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलंय तर अण्णाभाऊंनी फक्त आणि फक्त म्हणजे वास्तविकतेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. काल्पनिकता ही अण्णाभाऊंनी नाकारलेली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या प्रत्येक शब्दामध्ये क्रांती आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की जगामध्ये त्या एका प्रमुखाचंच नाव चर्चेमध्ये येतं. म्हणजे अनेक युद्ध झाली, अनेक वेगवेगळ्या लढाया झाल्या, पण आपण कुठंतरी प्रमुखाच्याच नावाने कायम गवगवा करतो. पण त्यांच्या सोबतचे जे साथीदार असतात, जे राष्ट्र निर्माणासाठी या राष्ट्राला एखाद्या संकटातून मुक्त करणारी जी माणसं असतात, ती आपण विसरलेलो असतो. पण अण्णाभाऊंनी अशा या सगळ्या माणसांना, ज्या माणसांना तो काळ विसरला होता, त्या माणसांचं आयुष्य आणि कर्तृत्व विस्कटलं होतं, अशा सगळ्या माणसांना एकत्रित करण्याचा आणि त्यांच्या त्या स्वाभिमानाच्या लढाईला जगाच्या पटलावर आणण्याचा मोठा प्रयत्न अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना अण्णाभाऊ हे प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रामाणिक आहेत. ते म्हणतात की मला काल्पनिकता अजिबात मान्य नाही आहे. म्हणजे काल्पनिकतेचे पंख लावून उंच उड्या मारणं या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो, असं अण्णाभाऊ स्वतः म्हणलेले आहेत. आणि अशा या साहित्यिकाचं ज्यांनी कायम आणि कायम आयुष्याच्या 49 वर्षामध्ये वास्तविकतेला महत्त्व दिलं, आणि ही सगळी माणसं जी फकीरा म्हणजे वारणेच्या खोऱ्यातला तो विस्कटलेला, दडलेला, इंग्रजांच्या विरोधातला बंड केलेला फकीरा हा आम्हाला कधी बघायला मिळाला नसता. तो त्या काळातल्या त्या दशकामध्ये विस्कटला असता, आपण त्याला विसरलो असतो. मग तो मराठा समाजाचा सतू भोसले, ज्यानं इथल्या या जुलमी इंग्रजांच्या विरोधातलं जे बंड केलं, तो सतू भोसले आपण कधीही आपल्या डोळ्यासमोर आला नसता. पण अशी सगळी माणसं जी इथल्या तथाकथित लेखकांकडून, इथल्या एकूणच सगळ्या लोकांच्याकडून जी दुर्लक्षित झाली होती, ती सगळी माणसं अण्णाभाऊंनी जगाच्या समोर आणली. आणि अण्णाभाऊ स्वतः कलाकार होते. अण्णाभाऊंनी त्यावेळच्या फकीरामध्ये सावळेची भूमिका म्हणून काम केलेलं आहे. अण्णाभाऊंचं साहित्याबद्दलचं प्रेम प्रचंड होतंच, पण अण्णाभाऊंना या चित्रपटाच्या माध्यमातून वास्तविक जीवनाचं दर्शन, म्हणजे मी हिंदी सिनेमाचा द्वेषी नाही, पण हिंदी सिनेमातून श्रीमंताच्या प्रेम कहाण्या आणि श्रीमंताचं मोठेपणाचं जगणं आम्ही आजपर्यंत पाहिलं. पण मराठी चित्रपटसृष्टी ही अशी एकमेव आहे की ज्यांनी इथल्या शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं दुःख कायम इथल्या लोकांसमोर आणण्याचा मोठा प्रयत्न केला. आणि म्हणून मला अभिमान वाटतो की आम्ही जगभरातले सिनेमा पाहिलेले आहेत, पण मराठी सिनेमाच्या माध्यमातून अगदी तमासगिराचं सुद्धा, म्हणजे तुम्ही जोगवा सिनेमा पाहिला असेल, या मकरंद सरांचे अनेक सिनेमा पाहिले असतील की सामान्य माणसाचं जीवन काय असतं.
म्हणजे हा जो साम्य आहे या अण्णाभाऊंच्या एकूण विचारातला आणि या विचार मंचावर बसलेल्या सगळ्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचा जो विचार आहे तो एकदम समान अंतर ठेवून चालणारा विचार आहे की इथल्या राष्ट्रांमध्ये सामान्य माणसाला महत्त्व देणारी ही मराठी चित्रपटसृष्टी आणि त्या एकूणच या चित्रपटाला अण्णाभाऊ साठेंचं नाव देणाऱ्या या संकल्पनेला मी खरंच वंदन करतो आणि संदीपजींना धन्यवाद देतो आणि या विचार मंचावर बसलेल्या सर्व माणसांना, मोठ्या माणसांना माझी विनंती आहे की एक अण्णाभाऊंचा मोठा, प्रचंड मोठा पिक्चर, सिनेमा आम्हाला प्रेक्षक म्हणून पाहायचा आहे आणि तो तुमच्याकडून का येऊ नये असा एक प्रेक्षक म्हणून माझा तुमच्या सगळ्यांना या विचार मंचावर माझा एक विनंती आहे आणि या अनुषंगाने या सगळ्या एकूणच सर्वांनी विचार करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अण्णाभाऊंच्या बद्दल मी प्रचंड काही सांगू शकतो पण समयसूचकता असावी. अनेक मान्यवरांना आपल्याला ऐकायचंय आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या समाज बांधवांचं, या चित्रपट सृष्टीत काम करत असलेल्या सर्व तरुणांचं, तरुणींचं, सगळ्याच मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो आणि विशेष संदीप भाऊंचं मी आभार मानतो आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय